श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 26 ऑगस्ट 2025 या दिवशी आहे हरितालिका व्रत. तर या हरितालिका व्रताचे नियम काय आहेत हेच मी या व्हिडिओत थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. एकदा हरितालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात. तुम्ही आजारी असाल किंवा बघा अजून काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्या पतीने हे व्रत केलं तरी देखील चालतं. तसेच हरितालिकेच्या व्रताचा उपवास हा निर्जली करायचा असतो. म्हणजेच काय, अन्न व पाणी घ्यायचं नसतं. कठोर नियम पाळणारे या दिवशी पाणीही पित नाही. एकदा हे व्रत धरल्यावर व्रत मध्येच सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे. तसेच हरितालिकेच्या दिवशी उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता. जसं की सफरचंद आहेत, केळी आहेत, पेरू, डाळिंब असे जे बघा फळं जे आहेत ते तुम्ही खाऊ शकता. तसेच दूध आहे, नारळ पाणी आहे, फळांचा ज्यूस तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या तब्येतीला त्याचा त्रास होऊ नये. तर बघा त्रास होणार नाही आणि आरोग्यही तुमचं चांगलं राहील. तसेच या व्रताची सुरुवात ही शंकर पार्वतीच्या वाळूची पिंड तयार करून बघा त्याची स्थापना करावी. शिव पार्वतीच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य वापरून यथाविधी अगदी मनोभावे पूजा करावी. या पूजेसाठी कोणतं साहित्य असायला हवं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता. त्यानंतर हरितालिकेची कथा वाचावी किंवा श्रवण नक्कीच करावी. त्याशिवाय हे व्रत जे आहे ते अपूर्ण मानलं जातं. हरितालिकेची पूजा ही परंपरेनुसार सकाळी किंवा प्रदोष काळातच केली जाते. या दिवशी रात्रभर महिलांनी जागरण, भजन, कीर्तन करावं, नामस्मरण करावं, शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरती करून नैवेद्य दाखवून हा उपवास जो आहे तो सोडला जातो. उपवास करताना हरितालिकेची कथा ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे. अन्यथा उपवास हा अपूर्ण समजला जातो. या व्रताच्या दिवशी महिलांनी 16 शृंगार करूनच शिव पार्वतीची पूजा आवर्जून करावी. कारण हा 16 शृंगाराचा उत्सव मानला जातो. यामुळे भगवान शंकर व माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा देखील ते पूर्ण करतात. तसेच पूजेसाठी भगवान शंकर, माता पार्वती, त्याचबरोबर भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा करावी. या व्रतामध्ये प्रथम श्री गणेशाची पूजा करावी. यामुळे तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणेशाच्या पूजेने करतो आणि व्रत देखील पूर्ण होतं. दुसऱ्या दिवशी हे सर्व साहित्य जे आहे ते विसर्जन करून उपवासाचं पारणं केलं जातं. पूजेच्या वेळी 16 शृंगाराच्या वस्तू माता पार्वतीला अर्पण आवर्जून कराव्या. नाही 16, किमान एक तरी जे शक्य असेल ती वस्तू आवर्जून तुम्हाला अर्पण करायची आहे. तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. उपवासाच्या दिवशी झोपू नये. त्याचबरोबर ह्या दिवशी कोणाचीही चेष्टा मस्करी करू नये. कोणालाही बघा अपशब्द असं बोलू नये. कुणाच्या मन दुखावेल असे शब्द देखील बोलू नये. हे अगदी साधे आणि सोपे नियम पाळून तुम्हाला हे व्रत करायचं आहे. हरितालिका व्रत हे सर्वात पहिलं माता पार्वतीने केलं होतं. भगवान शंकरांना पती म्हणून त्यांना प्राप्त करण्यासाठी हे कठोर तपश्चर्या करून त्यांनी हे व्रत करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करून घेतलं होतं. म्हणजेच काय तर बघा हे व्रत करणाऱ्याची पूर्ण इच्छा पूर्ण होत असते. त्याचबरोबर बघा सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सौभाग्यासाठी हे व्रत करतात. त्याचबरोबर कुमारिका ह्या मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून देखील कुमारिका हे व्रत करू शकतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.